मध्ये अगदी सॉफ्ट डिसमिसल, खूप चांगला झेलला जातोय आणि फलंदाज पाहू शकाल ऋतांशु पाटीलचा खेळ संपलाय. एक गडी बाद 0 अशी खराब सुरुवात म्हणावं लागेल. पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद. ऋतांशु परतलाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. मिस्टर यतीन भालचंद्र भोईर फलंदाजीसाठी आलाय. या खेळाडूने देखील चांगला खेळ केलाय. या खेळाडूने देखील जुगाव क्रिकेटसाठी भरपूर योगदान दिलंय. आता टीम अडचणीत आहे. पहिल्या बॉलवर शिकार झालाय ऋतांशु पाटील. दुसऱ्या बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज लागली, चेंडू जातोय घुषांकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. एका धावाने आपलं खातं, आपल्या संघाचं अकाउंट ओपन केलंय. यतीन भोईर एक मोठं नाव आहे नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. अशा अनेक स्पर्धा असतील ज्या स्पर्धेमध्ये आपल्या मनगटाच्या साह्याने सामने जिंकून दिलेत. मसलमॅन फटका पाहू शकाल. प्रॉपर टायमिंग, कव्हर रिझनच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. यतीन भोईरने आपल्या स्टाईलने आपलं खातं उघडलंय. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. आणि या यतीन भोईरच्या बॅट मधून येतोय चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवर निलेश भिल्लारे. आडव्या बॅटने फटका पाहू शकाल. एलिव्हेशनची कमतरता. आपण पाहू शकाल, तू शेर है तो मैं शवा शेर हो असं सांगणारा हा बॉल पाहायला मिळतोय. आणि निलेशच्या आणखीन एक विकेट घेण्याचा कारनामा केलाय. यतीन भोईरला देखील परतावा लागेल. चांगली गोलंदाजी, चांगला पलटवार निलेश भिल्लारेच्या माध्यमातून. 2 धक्के आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये. अगदी शांतता. दोन्ही महत्वाचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर टीम अडचणीमध्ये आहे, टीम संकटामध्ये आहे, टीम आता प्रेशर मध्ये आहे. या प्रेशर मध्ये चांगला खेळ करावा लागेल. बॅटिंग साठी नवीन बॅटर उतरेल कोण यासाठी चर्चा केली जाते. आणि जुगावचा यंगस्टर खेळाडू विनीत भोईरला इनॅट क्रमांक 4 वर इथे तैनात केला गेला. यतीन भोईर परतला. तुळशीराम भोईर यांच्या स्मरणार्थ. आणि जर जुगाव टीम हा सामना जिंकतोय तर अशोक तुळशीराम भोईर यांच्या वतीने 5,000चं कॅश प्राइज टीम जुगाव संघाला दिलं जाईल. बघा, आपल्या गावातील खेळाडूंच्या पाठीवर दिलेली ही पैसे रूपी ही पाठीवरची थाप आहे. आणि आज प्रत्येक जुगावचा नागरिक जुगावचा आज प्रेक्षक या मॅच कडे डोळे लावून आहे. आपला संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना नवीन बॅटर डावखुरा फलंदाज दिलीप विनीत. ऑन साइडला फटका चांगला, इनफिल्डच्या वरून चांगला प्रयत्न केला जातोय रोनित पाटीलच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. एलईडी ब्रेल्स फ्लेक्स होताना इथे मावू शकाल. एक धाव मिळते. षटक क्रमांक पहिलं. 6 धावा धाव फलकर लागलेत. निलेश भिल्लारे 23 तरार गोलंदाज. या टीमचा प्रमुख गोलंदाज कुमार 11 तुर्बे. हा संघ देखील ग्रामीण क्रिकेटचा अव्वल संघ मानला जातोय. असा कुठलाही विभाग नाही, असं कुठलाही मैदान नाही, असं कुठलाही शहर नाही ज्या शहरामध्ये या ग्रामीण क्रिकेटमध्ये या कुमार 11 तुर्बेने आपला धमाका दाखवला नाही. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज फ्लाय स्लिप मध्ये फ्लाय होतोय, सिंगल मिळते. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. 2 गडी बाद 7 धावा. सुयोग स्मृती जुगाव टीम बॅटिंग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. निलेश भिल्लारेने खूप चांगली गोलंदाजी केली या संपूर्ण शृंखलेमध्ये. विनीत भोईर साठी षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. महेंद्र भोईर मामा यांच्या वतीने पारितोषिक आलं. विनीत भोईरने 3 बॉल 3 6 मारले ना.
गावदेवी मरिया म्युझिकल कडून 2000. विनीतने 3 बॉलमध्ये 3 षटकार लगवले तर गावदेवी म्युझिकल ग्रुपच्या वतीने गावदेवी मरियाई म्युझिकलच्या वतीने 2000चा कॅश प्राइज. आज विनीतसाठी भरपूर पारितोषिक आहे. आज घरच्या मैदानावर विनीतला दमखम दाखवावं लागेल. टीमला गरज आहे धावांची आणि धावा इथे कराव्या लागतील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय कोहिनूर ऑफ नवी मुंबई मिस्टर भूषण उत्तम पाटील गोलंदाजीसाठी आलाय. मागच्या मॅच मध्ये थोडासा मार पडला होता. 11 धावा खर्च केल्या होत्या पण बॅटिंग मध्ये काय अफलातून परफॉर्मन्स केलाय. 2 षटकार आल्यात. अकुटपाचा बॉल भिरकावलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. पाहू शकाल विनीत भोईरच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला. षटकार. 500 रुपयाचं पारितोषिक महेंद्र भोईर मामा यांच्या वतीने ऑलरेडी लागू झालाय. विनीत भोईर जर चौकार षटकाराची आतिषबाजी लगवतोय तर नक्कीच पैशाचा पाऊस पडेल पण तुम्हाला धावांचा पाऊस पाडावा लागेल घरच्या मैदानावर घरच्या खेळपट्टीवर आणि घरच्या प्रेक्षकांसमोर हा खेळ खेळत असताना. खोलबा टप्प्याचा चेंडू ऑन साइडला फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावर. जतीन पाटील आणि विनीत भोईर अशी यंगस्टर खेळाडू आहेत. इम्प्रेस केलाय या दोन्ही खेळाडूने. सुशांत शेट्टी याच्या वतीने जर जतीन आपल्या वैयक्तिक 20 धावा कंप्लीट करतोय तर 2000चा कॅश प्राइज दिला जाईल. फटका पाहू शकाल. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. भूषण पाटीलने कमबॅक केलाय. हा खेळाडू सहजासहजी हान मारणारा नाही. अनेक संकट आले अनेक खडतड प्रवास झाला पण तरी देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अजूनही आपला धमाका दाखवत असताना आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होते. चांगलं कमबॅक. षटक क्रमांक 2. शेवटचा बॉल. भूषण पाटीलने कमबॅक केल्या. पहिल्या बॉलवर षटकार लगवल्यानंतर मात्र कमबॅक कसं करावं हे भूषण पाटील चांगला जाणतोय. शेवटचा बॉल. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. लाईन मिस केली आहे. डाऊन द लेग साइड. अंपायरचा इशारा येतो. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. धावसंख्येला आकार येत असताना 35-40 धावा झाल्या तर मॅच मध्ये मजा येईल. इतकी चांगली गोलंदाजी आहे सुयोग स्मृती जुगाव संघाची. खोलबा टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर लगावलाय. तो लँड होईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जुगावचा चमचमता सितारा या गावदेवी मैदानामध्ये आता लखलखत करत असताना दुसरा षटकार विनीत भोईरच्या बॅट मधून येतोय. हेलिकॉप्टर लाजबाब स्ट्रोक. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 22 धावा. 22 धावा धाव फलकार लागलेत. या रात्रीच्या अंधारामध्ये थंडीमध्ये गरमी जाणवणारी ही इनिंग पाहायला मिळते विनीत भोईरची. सुपर बॅटिंग. टीमची धावसंख्या 22. भूषण पाटील या मॅच मध्ये देखील खर्चित ठरलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 6 आणि या षटका 7 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्या तब्बल 15 धावा. षटक क्रमांक 3. गोलंदाजी ट्रॅकवर संगमेश वाघमारे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. वेगवान गोलंदाज. पहिल्या मॅच मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या स्लॉगोरच्या षटकामध्ये. या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. 40 धावा झाल्या ना तर या थंड वातावरणामध्ये मॅच मध्ये मजा येईल. 22 धावा दाखल करावे लागलेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 11ची सरासरी राखली गेली. विनीत भोईरने चांगली बॅटिंग करतोय. आता जतीन काय करेल याकडे लक्ष असेल.
यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, यश यांचा वेध आणि फलंदाज बाद. तिसरा गडी तंबूच्या दिशेने रवाना होत असताना एक चांगली पार्टनरशिप झाली होती. ती पार्टनरशिप मात्र इथे ब्रेक झाली आहे. ब्रेक थ्रू मिळून दिलाय इथे संगमेश वाघमारेने आपल्या टीमला आणि फलंदाज जतीन पाटील तंबूच्या आश्रयाला परतलाय. फलंदाज बाद. षटक क्रमांक तिसऱ्याची सुरुवात आपण पाहू शकाल. संगमेश वाघमारेच्या भेदक गोलंदाजी आणि जतीन पाटील परतलाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मयूर रामनाथ भोईर फलंदाजीसाठी आलाय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक यंगस्टर खेळाडू आणि अष्टपैलू खेळाडू आहे. इंजुरी झाली होती, 1-1.5 वर्ष क्रिकेट पासून दूर गेला होता, पण त्यानंतर मात्र मयूर भोईरने इंजुरी पासून सावरून पुन्हा एकदा मैदानामध्ये सराव करून आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देण्यासाठी मैदानामध्ये आलाय. आणि मयूर भोईर या 2 षटकामध्ये फार इम्पॉर्टंट रोल असेल. संगमेश वाघमारे पहिलाच बॉल इथे टॅप करण्याचा प्रयत्न केला होता, लाईन मिस केली, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. पिंट्या कुंभार इथे कुठलाही रिव्ह्यू अवेलेबल नाहीये, फक्त बीमर साठी आपण रिव्ह्यू घेऊ शकतो. म्हणजे अंपायर जर वाटलं तर अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतात, पण व्हाईट साठी कुठलाही रिव्ह्यू नाहीये. दोन्ही अंपायर डिस्कस करत असताना चला दोन्ही अंपायर चर्चा करत असताना मात्र डिसिजन काय येईल आणि डिसिजन अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन हा स्पर्धेचा नियम आहे. अंपायर प्लीज व्हाईट बॉल. चला सामना सुरू करा, कारण की भरपूर वेळ झाला, त्यामुळेच अंपायरने जो डिसिजन दिलं त्या डिसिजनचा आपण सन्मान राखा. एक धावाला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 आकड्यावर. 23 धावा धावफलकार लागले. षटक क्रमांक 3 संगमेश वाघमारे पहिल्या बॉलवर विकेट झाली, त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. मयूर भोईर फलंदाजीसाठी यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न केला तर टॅप देखील झालाय. बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये कौशल पाटील वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. मयूर भोईरने आपलं खातं उघडले. टीमची धावसंख्या 24 आकड्यावर. 24 धावा धावफलकार लागलेत. 24 ऑन अ स्कोर बोर्ड. षटक क्रमांक 3 चांगला खेळ. सुयोग स्मृती चषकाचं तमाम प्रेक्षकांची गर्दी पहिल्या मॅच पासून कालपासून अनेक प्रेक्षक जुगावच्या दिशेने येऊ लागलेत. त्याचं कारण आहे सुयोग स्मृती चषक. गेली 15 वर्ष तुम्हा आम्हा सर्वांचंच एंटरटेन आणि तुम्हा आम्हा सर्वांनाच एक मोठी स्पर्धा उपलब्ध करून दिली. आदरणीय शीतलताई भोईर यांच्या संकल्पनेतून आपल्या बंधूसाठी त्याच्या वाढदिवसासाठी हे दिलेली भावपूर्ण श्रद्धांजली. आणि 12 वाजलेत म्हणजे सुयोग दादांचा वाढदिवस इथे सुरू झालाय. 3 फेब्रुवारी हा दिवस नेहमीच एक बहीण लक्षात ठेवते. फुलरलेनचा चेंडू ऑन साइडला, फटका चांगला आहे. मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येईल. एकच धाव मिळते. चला मागून जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय, प्लीज तुम्ही ओरडू नका, कारण की ही मॅच सुरू आहे. आतापर्यंत सगळ्याच प्रेक्षकांनी सहकार्य केलंय. तुम्ही देखील आमचे खूप महत्वाचे पाहुणे आहेत, प्रेक्षक आहेत. त्यासाठी तुम्हाला विनंती केली जाते की प्लीज आपण या मॅच मध्ये कुठलाही अडथळा येईल असं कृत्य करू नका. चला मॅचला होते सुरुवात. मयूर भोईर सेकंड वर पाहायला मिळते. संगमेश वाघमारे फटका पाहू शकाल, दमदार आहे. चेंडू जातोय ऑन साइडला. खूप चांगला खूप चांगलं जजमेंट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल लाजबाब झेल पकडला जातोय. रोनित पाटीलच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. मयूर भोईरचा
खेळ संपलाय. फलंदाज क्रमांक 4 बॅक टू द डगआउट. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला होता. एलिव्हेशनची कमतरता जाणवली आणि ते फलंदाज बाद होते. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचते 25 आकड्यावर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. संगमेश वाघमारे या मॅच मध्ये देखील इम्पॉर्टंट षटक हाताळत असताना. चला सामना स्पीडअप करा. कल्पेश भोईर आलाय 6 साठी 1000चं कॅश प्राइज रुपेश भोईर यांच्या वतीने असेल प्रत्येक षटकारासाठी. कल्पेश साठी पारितोषिक असेल. दीपक चव्हाण याच्या वतीने 1000चा कॅश प्राइज म्हणजेच एक षटकारासाठी 2000चा कॅश प्राइज दिलं जाईल कल्पेश भोईर यांच्यासाठी. आज अनेक पारितोषिक लावण्यात आल्यात. जो गावचा संघ खेळतोय त्यामुळेच आपल्या घरच्या खेळाडूंना आपल्या गावातील खेळाडूंना हे प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असताना संगमेश वाघमारे आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 25 आकड्यावर. चांगलं षटक हाताळत असताना आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने. तिसरी धाव देखील धोंडो रे साजना. चेंडू कुठेतरी हरवला होता आणि ते 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावांना टीमची धावसंख्या 27 या आकड्यावर. वैभव सुरेश भोईर यांच्या वतीने 5000चा कॅश प्राइज कल्पेश भोईर साठी. जर 3 षटकार लगवतोय. षटकाराची हॅट्रिक. फटका पाहू शकाल कव्हर रिझर मध्ये. चेंडू जाईल क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एकच प्लेयर जर स्ट्रायकेट वरून धावला तर एकाला तर रनआउट व्हावं लागेल आणि अशा तऱ्हेने कल्पेशच्या विकेटचं पतन आणि फलंदाज बाद होतोय. 3 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर. अखेरचे षटक देखील शिल्लक आहे आणि या षटकामध्ये संगमेश वाघमारेने फक्त धावा खर्च केल्या. 6 धावा. लाजबाब षटक हाताळलं आणि 2 गडी देखील बाद होताना पाहायला मिळाला. 1 विकेट प्राप्त झाली आणि त्याचबरोबर रनआउटच्या पद्धतीने कल्पेश भोईर बाद होताना पाहायला मिळाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रणव पाटील. पण बराच काळ झाला की आपण फलंदाज विनीत भोईरला स्ट्राईक नाही. 2 षटकार त्याच्या बॅट मधून देखील पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी करतोय. 15 धावांचं योगदान देतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या आकड्यावर. 28 मधल्या 15 धावा आतापर्यंत विनीतच्या बॅट मधून आल्यात. स्लॉगरच्या षटकामध्ये विनीत कशा पद्धतीने बॅटिंग करेल याकडे लक्ष असेल. टार्गेट 40-45 पर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राहुल कांबळे. अंडरम क्रिकेटचा एक बेहतरीन खेळाडू आणि या खेळाडूने देखील अगदी फिल्डर म्हणून या टीम मध्ये आपलं स्थान निश्चित केलं. त्यानंतर बॅटिंग, त्यानंतर गोलंदाजी या तिन्ही फॉर्मॅट मध्ये आपली छाप सोडणारा खेळाडू आहे. या 20 बॉल आपण पाहू शकाल डॉट बॉलची सांगता होती. प्रणवसाठी प्रत्येक षटकारासाठी शीतलादेवी मित्रमंडळाच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 1000चा कॅश प्राइज दिला जाईल. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. विजय पाटील यांच्या वतीने 2000चा कॅश प्राइज. षटकारांची हॅट्रिक जर साधतोय, धावा कराव्या लागतील. प्रणव पाटील साठी हे पारितोषिक असेल, लक्षात घ्या. प्रणव पाटील. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. टीमची धावसंख्या 29 आकड्यावर. 29 ऑन स्कोरबोर्ड. राहुल कांबळे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. चला भूषण पाटील स्पीडअप करा सामना. सिली पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. एम्पायरशी देखील विनंती घेऊन मात्र पुन्हा एकदा मॅच होते सुरुवात. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. मोठा फटका लगवला जातोय.
ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट. नाव आहे विनीत भोईर. या जुगावचा चमचमता सितारा मध्यरात्रीमध्ये आता या मॅच मध्ये षटकार लगवतोय. अफलातून श्लोक चेंडू सीमारेषे पलीकडे 7 धावांसाठी षटकार. 35 ऑन अ स्कोर बोर्ड. 3 षटकार अक्षरशः तुम्हाला जर झोप आली असेल ना तर ते झोप उडवणारे षटकार आहेत. विनीत भोईर लाजबाब बॅटिंग. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला होता भूषण पाटीलने, पण प्रेशर काय असतं हे मी रोज खिशात घेऊन फिरतो. विनीत भोईरने हे सांगून दिलंय आणि षटकार लगवलाय. टीमची धावसंख्या 35. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. बराच वेट केलाय. यावेळेस फटका हवेत आहे. ऋषी काटे लाजवाब झेल पकडलाय आणि अशा तऱ्हेने विनीत भोईरची एक झुंजावत खेळीचा अंत होतोय. फलंदाज या जोरदार आणि धमाकेदार इनिंग साठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. खूप चांगली बॅटिंग आपल्या टीम साठी योगदान करत असताना मात्र 7 बॉल मध्ये 21 धावांची विस्फोटक फलंदाजी केली. टीमला पोहोचवलं 35 पर्यंत आणि शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. नवीन बॅटर सागर पाटील. टाळ्यांचा गजर डगआउट मध्ये होतोय. लास्टचे 2 बॉलला 2 6 मिळाला सागरने गाव गावदेवी मर्याई म्युझिकल कडून जर शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार लगवतोय सागर पाटील तर 2000चं कॅश प्राइज. प्रत्येक खेळाडूवर काही ना काही पारितोषिक आहे, पण इम्प्रेस केलाय विनीत भोईरने. चांगली बॅटिंग. टीमची धावसंख्या 35. 35च्या आकड्यावर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राहुल कांबळे. या इनिंगचा अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. सागर पाटील फलंदाजीसाठी आलाय. 2 बॉलवर 2 षटकार लगवतो तर 2000चं कॅश प्राइज. याच्याशी काय बोलतो हाजिरीची कट होती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होते. चांगला चेंडू आणि चांगलं षटक हाताळत असताना एक षटकार जरूर लगवला, पण कमबॅक करत असताना 6 आली तर माझ्या 7 धावा खर्च केलेत. आता शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल. राहुल वर्सेस सागर. पाहू शकाल लिमिट ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट झाली. अशा तऱ्हेने 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावर. 36 धावा धावफलकर लागलेत आणि 37 धावांचा टार्गेट उभं केलंय. सुयोग स्मृती जुगाव टीमने या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना आणि दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात होईल तसं आपण मायक्रोफोनवर इन्व्हाइट करूया. डिमांडिंग व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट मिस्टर संतोष म्हात्रे सर येतील मायक्रोफोनवर. तुर्तास
नेहमीच जर त्याच्याच विरुद्ध 3 षटकार जर खेचतोय तर त्याला 2000. शीतला देवी मित्र मंडळांकडून बोनीसाठी दोन्ही जे खेळाडू आहेत ते आवडते आहेत आणि प्रेक्षक काय सांगतो तर आमचे सर्व खेळाडू आवडते आहेत. त्यासाठी चहू बाजूने लोट गर्दी करून कुटुंब गर्दी सुयोग मित्र मंडळाचा खेळ पाहण्यासाठी आदरणीय या स्पर्धेच्या आयोजका शीतलताई श्रीपद भोईर यांचं शानदार वजनदार दमदार आयोजन पाहण्यासाठी 15 वर्ष काय आपल्या भावावरती किती प्रेम अलोट प्रेम सुयोगवरती दर्शवते एक रणरागिणी अर्थातच आमची शीतलताई भोईर. जाऊया मॅच कडे. बॅक टू द क्रिकेट. 4 ओव्हरची मॅच आणि तिथेच मध्ये 37 धावा जिंकण्यासाठी 2022चा विचार केला तर हेच फायनल मध्ये आमने सामने होते. तेव्हा मात्र झू गाव 11 सुयोग स्मृतीने या कुमार 11 तुर्बेला नमवलं होतं. तेव्हा बिग पॅट कुमार च्या कडून भूषण पाटील आणि त्याला तोडीस तोड उत्तर दिलं ऋतांशू पाटील. जवळपास होते प्लेअर ऑफ द सिरीज परंतु प्लेअर ऑफ द सिरीज गोज टू द भूषण. तेव्हाची परतफेड करेल काय हे सांगण्यासाठी ऐकण्यासाठी पाहण्यासाठी जाऊया एकदा पुन्हा एकदा सुयोग स्मृती चषक 2024 तिथे 37 धावांचं टार्गेट आहे समोर. कुमार 11 तुर्बे पहिले ओव्हर हाताळण्यासाठी ते पारितोषिक जाहीर झाले. बॅटरला पारितोषिक त्याच सन्मानाकडून दिले शीतलाताई मित्रमंडळाकडून. बॉलरसाठी यासाठी बॅटल शीतला देवी मित्रमंडळ. पॉइंट कबा शॉट एक्स्ट्रा कबा सुशील डाकपल. आठवणी खूप आहेत जे 2022 साली तोच सुशीलचा परफॉर्मन्स होता. तिथेच बलबुत्यावर त्याने पोहोचवलं होतं. ऋतांशू आणि सर्व सगळ्यांना घेऊन तर मयूर असेल येतीन असतील सर्व येतीन चा खेळ त्या पाहायला मिळाला होता. पहिला चेंडू मॅन्डेटरी पॉवर मध्ये इन ऍक्शन डाऊन द ग्राउंड. चेंडूला केला फरार. दॅट इज द बेहतरीन स्ट्रोकने सुरुवात. दमदार चौकार नमित अशोक पाटीलच्या बाजूने. चरण क्लास क्रिकेटचा दर्जा. फुटवर्क नव्हता अवे फ्रॉम द बॉडी अप द राइज डाउन ग्राउंड द विकेट. बेहतरीन कडक स्ट्रेट ड्राइव जस्ट लाइक द भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर. अ स्टाइलिश शॉट ऑफ स्ट्रेट ड्राइव. वेट हेड अँड आय कॉन्डिशन इज सुपर्ब. 4 ने खातं खोललं. आता 33 मॅच मध्ये रंगत येईल पलोटार खरेल का यासारखे मात्र लागतात डोळे. तमाम डग आउट नाही तर अवतीमध्ये असणारचे लाडके प्रेक्षकांचे. सुशील काय करेल तो लेग ब्रेक कटास का एखादा वाईट यार 2 पैकी 1 कदाचित पाहायला मिळेल पण त्यासाठी सावध आहे सज्ज आहे. कित्येक मॅचेस काढून दिलेत नमित अशोक पाटीलने. राईट अँड राऊंड द विकेट. दर्जेदार बॉल स्विंगिंग मिस. हार का जवाब पलटवार से लाजवाब एक कॉन्टेस्ट पाहायला विघ्नेश खूप मजा येते. दॅट इज अ सुपर. एक चौका त्याच्यानंतर कशमकश. दॅट इज अ कटर स्लो 1 डिलिव्हरी सुपरबली. 4 डॉट. मजा येईल मॅचला एकदम धमाके. त्याच्यानंतर पेशर म्हणून डॉट बॉल कुठेतरी पराभवाच्या जवळपास कोण टाळेल हे सांगणं कठीण आहे. क्रिकेट इज ग्लोरियसली अनसर्टिंग गेम ऑफ चान्स ना. सुशील च्या समोर नमित कास गॅप मिळत नाही. प्रॉपरली सरळ गेला सिली मिड ऑफला इनसाइड द सर्कल. नो रन. ही धमाक आहे या छोट्या वयामध्ये आलेले लवकर परिपक्वता त्याची मेच्युरिटी व्हेरी अर्ली क्विक बाय सुशील. 4 चेंडूचा खेळ 3 चेंडूचा खेळ समाप्त. 4 वर 0 गडी बाद. कुमार 11 टीम right on the wicket. Great bowling यार great bowling. Superbly chance for the 1000 रुपयाचा cash prize. wow superbly bowling. Soft dismissal back into the pavilion. नमित अशोक पाटील. पहिला झटका कुमार 11 तुर्बे. गडी बाद झाला मोठा हादरा. 1 गडी बाद 4 चौकार आणि खणखणी सुरुवात केली होती. तदनंतर हार मारणाऱ्यापैकी नाही लढाव्या आहे योद्धा आहे आणि त्याच्या मध्ये मिश्रण आहे. मिश्रणचा एक सर्रास वापर केला. नतीजा नमीची विकेट अखेर काढली. 1 गडी बाद 4. मॅचला मजा रंगात आणण्याचा शर्तीचे परिणाम मैदानामध्ये पण आपल्या लाडक्या भावासाठी हा संघ खेळतोय. सुयोग स्मृती झू गाव 11. कडक बॉलिंग कमबॅक. पहिल्याच्या डॉट अँड अखेरकार मजबूर केलं मात्र खेळण्यासाठी
तो लॉपचा फटका मारण्यासाठी, परंतु लॉप ऑफ झाला, इनर गेली अँड सब डिसमिसल बॅक टू द पेबिलियन इज गॉन. एक गडी बॅचा इन ॲट क्रमांक मैदानामध्ये उतरलाय रोनित, त्याचाच बिग ब्रदर रोनित अशोक पाटील इज अ बिग ब्रदर ऑन द क्रीज. क्रमांक 4 सुसाट. काय मी तारीफ करतो, घडताना पाहिलं सुशीलला, त्यामुळे ट्रॉम्बे आणि गोठवली यांना अक्षरशः एक हात बॉलरने 10 धावा तेव्हा डिफेंड केलं होते बॉलरने. तोच बॉलर तीच यादगार केली, तीच यादगार सटिक लाईन लेंथवर मात्र रूढ झालाय आणि संपूर्ण बंदस्त केले दार जे मोठे फटके घेण्यासाठी. राईट उर्दू किट नाव स्ट्रोक आहे बॅक पॉइंटच्या ठिकाणी मात्र झेल उडाला. झेल डेफिनेटली इथे झेल सुटला अवघड. इथे जर झटका बसतो ना प्रेशर मध्ये डबल क्रिएटने मात्र क्रिएट झालं असतं, प्रेशर बनलं असतं. 2 धाव मिळालं, खातं खोलते 2 मात्र जित केल्या आणि स्कोअर पोहोचवला 6 एक गडी बाद. ही सद्यस्थिती आहे. व्हॉट अ लवली परफॉर्मन्स बाय सुशील. कमालीची. वय वर्ष 20च्या आत, परंतु परिपक्वता पहा. एक ज्येष्ठ अनुभवी बॉलर आहे ना, त्याप्रमाणे त्याची मॅच्युरिटी ती मात्र प्रेरणा स्त्रोत ठरेल येणारा यंगस्टार बॉलरसाठी. शेवटचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑफ साइड बॉल सुपरली बॉल एंड ऑफ द मॅन्डेटरी पॉवर प्ले. त्यामध्ये झटका दिला नुमीत सारखी एक किमती बेस्ट विकेट मात्र अर्जित केली. एक गडी बाद. स्कोर आहे 6. 18 चेंडू. आता 18 चेंडूचा खेळ उरले मित्रांनो. 18 मध्ये काय करेल गोलंदाज आणि बॅटर त्यावर कोणता पण हवे होतील हे मात्र थोडा वेळ सांगण्यासाठी मी थांबतोय. का प्रचंड मात्र दडपण आहे. एका टीम मात्र घरच्या मैदानावर आपल्या लाडक्या मित्रासाठी जीवाचं रान करताना या मॅच मध्ये 18 मध्ये आता जिंकण्यासाठी हवेत 31 धावा. 18 गेममध्ये 31 रन. आच्छादलेली ही चादर खेळपट्टीवर दौची आणि ते आच्छादलेचा पृष्ठभाग नमीपण आणलंय. पिच क्विटर डेफिनेटली द बेस्ट मेडिंग द पिच 18 भोईर. बट तर नऊपणा कुठे मध्ये तर थोडासा टायमिंग इकडेच तिकडे जरी झाला ना तर मुश्किल होऊन जाईल. त्यासाठी संयम टेम्परामेंट ही क्वालिटी मात्र बेस्ट असेल बॅटरसाठी. 18 गेंदे 31 रन, 18 चेंडू 31 धावा. हे समीकरण इक्वेशन जिंकण्यासाठी चला प्रेशर आहे आम्ही समजू शकतो, पण त्यासाठी जास्त वेळ घेऊ नका. कारण रात्र सडत चालले, तिचे रूपांतर होतोय अपरात्रीमध्ये. आजूबाजूचा परिसर शांत गाढ झोपेमध्ये असेल, त्यासाठी आवाज मात्र तिथे पोहोचली तर त्यांची झोप मात्र उडेल. पण झोप उडवणे 3 षटकार आम्ही पाहिले. विनीत भोईर 30 करामत आम्ही पाहिले होती. नगरसेवक चषक गोटोलीच्या अगेन्स्ट पुन्हा आम्ही जय गणराजन मित्र मंडळ कुक्षदगाव तेव्हा 3 तगडे शेवट पाहिले होते विनीतचे. राईट एम रॉंग विकेट. बेहतरीन पण लाईन मिस केली. पहिला चेंडू रिलीज करता बॉलिंग मार मयुरेश रामनाथ भोईर बॉलिंग मार. टीम सेकंड एज फर्स्ट. खराब चेंडू, दिशा बिघडली, स्वर मारा, अतिरिक्त धाव मिळते. स्कोर 7 एक गडी बाद. दुसरं विकेट पतर राईट एम रॉंग विकेट. लेफ्ट हँड बॅट्समॅन हे समोर खेळण्यासाठी इथे अर्थातच भूषण पाटील. भूषण सर्वोत्तम खेळण्यासाठी खेळपट्टी खूप आवडीच्या पैकी खेळपट्टी होय भूषणची. खोड्याने धावा. नाईट क्रिकेट म्हणलं तर भूषण 1-6 बऱ्याच कीर्तिमान केले, पण 30 गत आले होते 2022. पण षटकार मात्र मिळवता नाही, कारण 7 धावांची आवश्यकता. कडक स्ट्रोक, बेहतरीन स्ट्रोक. म्हणून म्हटलं ही खेळपट्टी लढायची. पुरुषोत्तम चा हा उत्तम चा मुलगा अर्थातच निश्चितच भूषण. लवली मिडल ऑफ द बॅट इज अ क्लास. मनगटातली ही ताकद, त्याला दिलेली जोड टायमिंगची, बिरकावून दिलं मिड विकेट चढून. इज अ क्लास ऑफ द भूषण. दर्जा सिद्ध केलाय, परंतु एवढ्या लवकर हार मानेल त्याचं नाव निश्चित नाही. मयूर राईट ऑफ द विकेट. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. हो माय गॉड, इन टू द ग्राउंड. पुन्हा एकदा लौकिकाला साजेसला खेळ मात्र सुरुवात केलेली आहे. प्रेक्षकाने झेललाय झेल, त्यासाठी रोख रुपये 200 रुपये देण्यात येतील. भूषणने जर 20 धावा जर केल्या तर रोख रुपये 2000 कॅश प्राईज, 1000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. शीतला देवी मित्रमंडळाकडून 2 षटकार प्रेशर. आता बॉलर वरती प्रेशर क्रिएट केलं सुशीलने, तो हटवला 2 षटकार ठोकून भूषणने. ऑफसाइड ऑफसम हाही लाईन प्रॉपर आहे. कबा एक्स्ट्रा कवच्या फडपतो पण काय चांगलं क्षेत्रक्षण.
प्रेशर कमी केलं निश्चित, परंतु प्रेशर तिथपर्यंत टिकून राहील याच्यावर सर्व मदार असेल. या मॅचची सिंगल आली. धाव मात्र सपाट्याने पुढे जाताना 21 वर पोहोचलाय सुधीर धावांचं टार्गेट. आणि आता मत उरल्यात 15 मध्ये 16. जवळ आणली मॅच, खूप जवळ. फक्त एक बॉल आणि 1 रनचा मात्र फरक. राईट अँड राऊंड द विकेट. मैदानामध्ये खेळायला हवंय, कारण प्रेशर हटणार, विकेट पडणार, तर थोडासा प्रेशर मात्र निश्चित बॅटर टीम वरती असेल. अर्थातच कुमार 11 तुर्बे. जबरदस्त झटका. बॅट्समॅन इज बॅक. सेकंड विकेट टू सुरेख स्मृती जुगाव. 2 गडी बाद. आता मात्र स्कोर आहे 21. फलंदाज बाद झालाय रोनित. 2 ब्रदर इज बॅक इन टू द डगआउट. पहिला एक चौकाट होऊन त्याची खेळी समाप्त केली होती पहिल्याच ओव्हरमध्ये सुशीलने चौथ्या चेंडूवर. आता तोच चौथा चेंडू घात करतोय आपल्या मोठ्या भावाचा. अर्थातच रोनित अशोक पाटील इज बॅक इन टू द पॅव्हिलियन इज गॉन. 2 गडी बाद. स्कोर आहे 21. आता समीकरणच्या आकडे बदल. आता 14 मध्ये 16. इन ऍट क्रमांक 4 वर फलंदाज इथे उतरलाय राहुल कांबळे. आणि नुकतंच बरोबर कमिटमेंट केलं होतं. खऱ्या अर्थाने कारकिर्दीला आपली सुरुवात केली होती एक फिल्डर म्हणून, आणि त्यानंतर अंडरआर्म खेळता फिल्डर मध्ये बेस्ट झाला. त्याच्यानंतर मात्र त्याला प्रमोशन मिळालं. अर्थातच बॅटिंग नंतर बॉलिंग. एक कुशल, एक स्किल वर्कर ज्याप्रमाणे कंपनीत काम करतो ना चोखपणे, तसे मात्र क्रिकेट खंडामध्ये त्याची उत्तरोत्तर अशी प्रगती होत चाललेली आहे. नाव आहे या फलंदाजाचं कोवळ्या वयामध्ये खेळणारा राहुल कांबळे. समोर आहे मयूरच्या 2000 होतं ना, 2000 करा. 2000चा कॅश प्राइज 20 धाब्यांसाठी. लाफोरेंचा चेंडू बॅटची कडा बॅकवर्ड पॉइंटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चाललंय. स्वतः एक धाव केली त्यात कन्वर्ट होईल काय, परंतु या मेहनत स्थितीमध्ये नाही भूषण करा. पण सर्वोत्तम फॉर्म मध्ये ते 2 फटके मारले ना, त्यामध्ये ही एखादी रिस्की घेतली ना तर माझ्यासारखी दुसरी मोठी चूक करणार बॅटर मात्र आता सापड नाही. क्रिटिकेट सोसायची नाही, स्वतःला थांबवलं, स्वतःला अवर घातलं, ते गरजेचं आहे. कारण प्रेशर मी हटवलेलं आहे. प्रेशर हटवल्यानं मॅच मित्र घेऊन जाईल हे सांगणार त्याच्या मनामध्ये बॉडी लँग्वेज स्पष्ट दिसते. एक सिंगल अधिक गेले, धावसंख्या मात्र 22. राईट अँड राऊंड द विकेट. ऑफसाइड ऑप्शन दिशा देताना मात्र इथे चेंडू लंगावरून येते. मिडाऊनच्या ठिकाणी फील्ड केलं तर आणखी एक सिंगल मात्र अर्जित केली भूषण पांडेने. सिंगल स्कोर पुढे जाते कुमार 11 तुर्बे 23 वर. आता 12 चेंडू आणि 14. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. पहिल्या बॅटिंग करताना 37 टार्गेट ठेवलं आणि त्याला उत्तर देताना 2 ओव्हरची समाप्तीनंतर स्कोर मात्र उभार केले कुमार 11 तुर्बे. 2 गडी बाद 23. आता 12 मध्ये बनवायच्या 14. जास्त लांब नाही, परंतु वातावरण तर सांगतं की या धावाही मात्र पूर्णपणे एक कारगिल साबित होऊ शकतात. अवघड जाऊ शकतं. 1-2 डॉट तुरंत म्हणजे समीकरणचं आकडे त्यामध्ये बदल होईल. भूषणचं जर विकेट काढली यावर मध्ये तर रुपेश भोईर यांच्याकडून रोख रुपये 1000 देण्यात येईल. या ओव्हर मध्ये गोलंदाज हिमांशू पाटील. दोस्ताना यारी आहे या रुपेश भोईरची हिमांशू, आणि त्यासाठी कधी एकदा हिमांशू येते आणि कधी माझ्या खिशातले पैसे मी या आपल्या यारीला जिगरी दोस्तला लावतोय. रुपेशने सांगितले जर विकेट भूषणचे काढले तर रोख रुपये 1000. पॉइंट आहे, कव्हर आहे, डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ and shot backward point backward shot mid wicket and sealing it down. 12 मध्ये 14. 12 गेंदे 14 रन. कोण जाईल तिसऱ्या राऊंड मध्ये खेळेल समोर कुशल 11 जय गणेश सारसोळीची आजची दौड्यानुसार शेवटची मॅच. त्यासाठी 12 चेंडू आणि 14. रोखेल का काढेल काय, कोणती टीम असेल सांग ना. लेफ्ट हँड ऑफ द विकेट. ऑफसाइड बाहेर येताना चेंडूला पाठवलं. सर्वात लांब लचक षटकार, 3रा क्रमांकाचा षटकार फेकून देताना भूषण उत्तम पाटील. सेट डाऊन द छेडन 20 धावा आणि त्याला देण्यात येतील रोख रुपये 2000 शीतला देवी मित्र मंडळाकडून. ही खेळपट्टीवर खूप प्रेम राहिले. रात्रीचा खेळ पाहिला ना तर ज्यापर्यंत दिवसा मिळेल त्याच्या दुप्पट ऊर्जेने खेळतो भूषण. आजपर्यंतचा इतिहास पहा. 1 चेंडू 6. मग भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खेळणे असो नाहीतर कुक्षचं ते मैदान 1 चेंडू 6. बराच वेळा कीर्तिमान केले. आता तर जवळ मॅच आणले खूप भूषणने टीम साठी. कुमार 11 तुर्बे. भूषणची विकेट काढल्यानंतर अजूनही 1000 रुपये हिमांशू पाटील साठी. शीतला देवी मित्र मंडळ. भूषण साठी तेवढंच प्राइज, बॉलर साठी तेवढंच. फक्त खेळाडूला प्रोत्साहित करणारे चेंडू मात्र वळवण्याचा प्रयत्न केलाय.
बॅट अँड बॅटला लागले काय असा प्रश्न आहे, कारण अजूनही इशारा अंपाने याचा अर्थ बॅटला लागून स्पर्श करून गेला. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सिंगल अर्जित केली. आता आकडे मात्र खूप जवळ आणता 10 मध्ये आता 7. 10 चेंडूचा खेळ बाकी. खूप डग आउट मध्ये स्मशान शांतता. पिन ड्रॉप सायलेन्स नाव इज मोमेंट नाव द कम्प्लीट चेंज बाय भूषण. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 मध्ये अवघ्या 7 धावा. व्हेरी क्लोज टू द विक्टरी बाय कुमार, परंतु त्याचं नव्हतं करण्याचा अजून स्पेल कदाचित बाकी असेल आणि तमाम प्रेक्षकांना तो स्पेल बघण्याची मजा कोणता बॉलर देईल ते अजून यायचं बाकी आहे. काय होऊ शकतं? क्रिकेट इज अ व्हेरी फनी गेम. क्रिकेट गेम ऑफ चान्स ना. 10 मध्ये 7. सुयोग मित्रमंडळ सीझन 15 जोगाव सुयोग स्मृती चषक 2024 या स्पर्धेच्या शिल्पकार देवणी शीतलताई श्रीपत बोरे यांच्या वतीने लाजबाब वजनदार दमदार आणि शानदार असं आयोजन. आणि तिथेच मात्र 10 मध्ये 7 शेवटचा चेंडू या ओव्हर मध्ये मॅच क्लिअर केली. एक मोठ्या बॉलर वरती चढवला, भयानक हल्ला पाहिला, तब्बल 3 षटकार आणि मॅच मात्र पक्षात आणली टीमसाठी भूषणने. टाप टाप असावा बॅटचा हिमांशू. क्लास क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा क्लास पाहू शकता, परंतु इथे स्वर लेगला class is absolutely no words to the ermine to the classical cricket Bhushan Uttam Patil. Another is a big hit over the leg. It's out of the park into the crowd. Match now score is level. 6 मध्ये आता फक्त सिंगल. हा दर्जा आहे म्हणून सातत्याने 25च्या आसपास क्रिकेट तो दर्जा. दॅट इज अ नॉट जोक मित्रांनो. कंजेस्टिटी काय असते याचं जिवंत मूर्तिमंत उदाहरण आहे भूषण उत्तम पाटील. अनदर गुड डिलिव्हरी, परंतु सिंगल मिळेल काय? परंतु सिंगल मिळेल नाही. अजूनही एक धावांची आवश्यकता आहे. स्पर्धेचं नियम तसं सांगतो कंपल्सरी टार्गेट जिंकण्याच्या जवळपास जवळ फक्त कडीकडून आत प्रवेश. टॉस साठी मी विनंती करतो कुशल 11 जय गणेश सरसुरेचा कॅप्टन. विजेता संघ लगेचच आपल्यापासून जॉईन येईल, टॉस घेतणार येईल आणि ती असेल दुसऱ्या वर्षाची दुसऱ्या दिवस रात्रीची ही शेवटची मॅच. बॉलिंग मार्कवर अजून एक चेंडू मात्र शिल्लक. 2 चेंडूचा खेळ आणि या ओव्हर मध्ये वाईडने मात्र मॅच फिनिश. हार्ड लक बॅड लक. सुयोग स्मृती जुगाव 11 दुसऱ्या फेरीमध्ये या स्पर्धेमधून बाहेर जाताना पण खेळ खेळण्याचा लागला आणि त्याच्या स्वप्नामध्ये चुराडा खेळले म्हणेन. स्वप्ना